नमस्कार, मी तुमची गॉसिप गर्ल आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला एक खूप चांगले मार्गदर्शक लाभलेले आहेत. MD डॉक्टर आहेत, त्या आयुर्वेदामधून त्यांचं शिक्षण झालेले आहे. डॉक्टर कोमल भोसले दंडवते. सर्वप्रथम तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या स्माइल FM स्टुडिओमध्ये. थँक्यू. श्रोता, एक कमालीची गोष्ट सांगायची म्हणजे या आता सध्या आपल्या पाणीवच्या कॉलेजवरती टीचिंग करतायत. तिथं प्रॅक्टिस चालू आहे त्यांची आणि अकलूजमध्ये सुद्धा त्यांची स्वतःची ओपीडी आहे. बायपासला जर तुम्हाला काही कन्सल्टन्सी हवी असेल आयुर्वेदाची तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इतकंच नाही तर त्यांचा पुण्यामध्ये 4 वर्षांचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे आणि आता त्या सध्या इथून सुद्धा संडेला मला वाटतं पुण्याला तुम्ही तर जातात ते, तिथं प्रॅक्टिस चालू आहे आणि विष्णू विभू आयुर्वेद क्लिनिक म्हणून तिथे त्या प्रॅक्टिस करतायत संडेला. जर यदा कदाचित तुमचे कोणी पुण्यामध्ये राहणारे असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही जरूर रेकमेंड करू शकता. तर समजत असेल की आज आपण आयुर्वेदाबद्दल चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदाबद्दल ना खूप साऱ्या मिसकम्युनिकेशन किंवा मिस जजमेंट आहेत किंवा काही चुकीच्या माहिती कन्सेप्ट आहेत. तर त्याच सगळ्या कन्सेप्ट, जी काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचते, त्याच सगळ्या क्लिअर करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर कोमलजी उपस्थित आहेत. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर सुरू करूयात आपल्या या छोट्याशा इंटरव्ह्यूला. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आयुर्वेदाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक असं असतं की आयुर्वेद म्हणजे घरगुती उपाय, आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याची औषधं किंवा आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म. आम्हाला पंचकर्म करायचे, आम्ही येऊ का? तर एवढाच हे शास्त्र मर्यादित आहे का? असा आयुर्वेद नाहीये जसा आता समजला जातो. आयुर्वेदाची ग्रंथात एक डेफिनेशन आली आहे, ती अशी आहे: हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदच उच्यते. याचा अर्थ असा होतो की आयुष्यासाठी तुमच्या सुखकर काय, दुःखकर काय, हितकर काय आणि अहितकर काय, या सर्वांचं वर्णन जिथं आलं आहे किंवा आयुष्याचं मान जिथं सांगितलं आहे तो आयुर्वेद. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे समजेल आपल्याला. स्थौल्याचा पेशंट आहे, म्हणजे ओबेस पेशंट आहे, ज्याला वेट लॉस करायचं आहे, ज्याला अगदी जिने चढल्यावर पण दम लागतो, असा वाला पेशंट घ्या तुम्ही. त्याच्यासाठी त्याला वाटतं दुपारी झोपणं हे मला सुखकर आहे, पण ते त्याच्यासाठी हितकर आहे का हो? आयुर्वेद सांगतं की दिवास्वापाने म्हणजे दिवसा झोपल्याने कफ आणि मेद दोन्हीही वाढतात. तर त्याला सुखकर वाटणारी गोष्ट ही नक्कीच हितकर नाहीये. हे सर्व जिथे मूळतः वर्णन केलं आहे, म्हणजे आयुर्वेद इथून सुरू होतो की तुम्ही कुठला आजार जो झाला आहे त्या आजाराला हेतू काय आहेत, म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहेत. त्या पॉझिटिव्ह फॅक्टरने तुमच्या शरीरातील वात पित्त कफ या तिन्हींपैकी कोणता दोष बिघडवला आहे, त्याने कोणता धातू म्हणजे रस रक्त मांस अस्थि मज्जा शुक्र यांपैकी कुठला धातू बिघडवला आहे आणि मग तो आजार झाला. हे सगळं जिथे वर्णन केलं आहे, जिथे त्याची चिकित्सा सांगितली आहे, हा सगळं आयुर्वेद आहे. अच्छा, आता आयुर्वेदाची एवढी सुंदर डेफिनेशन तुम्ही सांगितले ना, त्यावरूनच माझे 2 प्रश्न तयार होतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही म्हणालात की पंचकर्म म्हणजेच आयुर्वेद, आम्हाला तर एवढंच माहिती आहे, तर त्याच्यामध्ये अजून काय असतं, हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा असेल की जे वात कफ पित्त हे जे 3 दोष आहेत तर ते प्रत्येक माणसाकडे वेगळे असतात. म्हणजे माझ्यात एक वेगळा दोष असेल, तुमच्यात एक वेगळा दोष असेल, तो कसा ओळखायचा आपण? मुळात आजकाल देश का प्रकृती परीक्षण एवढा मोठा सर्वे झाला, मोदीजींनी केला तो, तर त्याच्यावरनं समजून घेऊ. प्रकृती आणि विकृती ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी आता तुम्हाला बघून म्हणाल की तुम्ही छान बोलता, आवाज तुमचा सुमधुर आहे, तर तुमची प्रकृती कफ वाताकडे जाणारी आहे किंवा तशी झुकलेली आहे, पण ती प्रकृती झाली ना. म्हणजे ती तुमची मूळतः एखादा गर्भ जेव्हा गर्भावस्थेत जन्माला येतो त्यावेळी बनते ती प्रकृती. पण आता एखाद्या पेशंटला पित्त वाढलंय, डोकं दुखतं, छातीत जळजळतं, ही त्याची विकृती झाली. आणि आपल्याला प्रकृती ट्रीट नाही करायची, ती जन्मता बनली ऑलरेडी. आपल्याला ट्रीट करायची ती विकृती, म्हणजे आता पेशंटला वातपित्त कफापैकी कोणता त्रास होतोय हे आपल्याला ट्रीट करायचंय. तर मूळतः वातपित्त कफामध्ये प्राकृत आहे का विकृत आहे, ती त्याची प्रकृती आहे, तर ती मला ट्रीट नाही करायची. तर त्याची प्रकृती आहे ना, तो स्वभाव आहे. स्वस्थ भावा स्वभावा असं आयुर्वेदात म्हटलं आहे. मला ट्रीट करायचे ते दोष, बिघडलेले ते दोष. वातपित्त कफ जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतात, कमी होतात अथवा बिघडतात, ते आपल्याला ट्रीट करायचे आहेत. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता पंचकर्माबद्दल. तर आयुर्वेदाच्या चिकित्सा पद्धतीमध्ये 2 चिकित्सा पद्धती प्रामुख्याने सांगितल्या गेल्या आहेत. एक शमन चिकित्सा आणि दुसरी शोधन चिकित्सा. शमन चिकित्सेमध्ये आपण टॅबलेट फॉर्म मध्ये म्हणा, चूर्ण फॉर्म मध्ये म्हणा आणि काढा फॉर्म मध्ये किंवा आसवारिष्ट फॉर्म मध्ये, याच्यामध्ये औषधं पेशंटला देतो, खायला देतो, प्यायला देतो, म्हणजे ते ओरल रूटने जातात मेडिसिन.
पंचकर्मामध्ये कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. पंचकर्मामध्ये आपण ह्या 3 दोषांना वाढवतो आणि बाहेर काढून टाकतो. बरं. यामुळे ती चिकित्सा खरंच इफेक्टिव्ह आहे, कारण एकदा शरीरातने काढून टाकलेले दोष अनलेस अँड अंटिल तुम्ही अपथ्य सेवन करत नाही तोपर्यंत परत वाढत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी रोज वडापाव खातो आणि मग माझे दोष नाही वाढणार आहेत का? हा. डेफिनेटली वाढणार आहेत. पण शोधन चिकित्सा ही दीर्घकालापर्यंत तुम्हाला मदत करते, ज्याला तुम्ही पंचकर्म म्हणता, ही चिकित्सा मदत करते तुम्हाला. ओके. तर हे जे आहेत वमन, विरेचन, बस्ती, हे सगळं पंचकर्मामध्ये इन्क्लूड होतं. आणि मग पंचकर्म कोणाला करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे? बरोबर. ह्याचं एक इंडिकेशन आहे की पंचकर्म कुणाला करायला पाहिजे. पंचकर्म दोष वाढलेल्या स्थितीत करायला हवं. बरं. आता दोष वाढलेली स्थिती म्हणजे कफ वाढला, म्हणजे लोकांना वाटतं की छातीतला कफ वाढला, हा. अशी आयुर्वेदाची कन्सेप्ट नाही. समजा सोरायसिसचा पेशंट आहे. सोरायसिस हा वेल नोन डिसीज आहे, स्किन मध्ये ज्याला इचिंग होतं किंवा रॅश येते किंवा इरेथमॅटिक पॅचेस येतात असं आपण म्हणू त्याला. तर त्याच्यामध्ये इचिंग जेव्हा वाढतं तिथे आमच्या दृष्टीनं कफ वाढलेला असतो आणि इथं वमन अपेक्षित आहे. आता वमन मध्ये आम्ही करतो काय नेमकं हे लक्षात घेऊया. 5 दिवस किंवा 7 दिवसापर्यंत आपण त्या पेशंटला तूप पाजतो आणि मॅक्झिमम अमाऊंट मध्ये पाजतो. काही काही वैद्य 30-60 असं वाढत्या क्रमाने देतात. काही काही वैद्य 100 ml रोज तूप पाजतात, जेणेकरून तो कफाचा उत्क्लेश म्हणजे शरीरामध्ये वाढणं अपेक्षित आहे, दुष्ट झालेला कफ, नंतर तो कोष्ठात आणून उलट्या करून तो बाहेर पाडला जातो. त्याला आपण वमन म्हणतो. आणि ह्या वमन चिकित्सेमध्ये स्किन डिसीज मध्ये त्याचे उत्तम रिझल्ट दिसून येतात. वंध्यत्वामध्ये सुद्धा याचे उत्तम रिझल्ट दिसून येतात. आजकाल IUI-IVFचं प्रमाण खूपच वाढलं आहे आणि त्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण तो आयुर्वेदाचा विषय नाही. पण त्याच्याबद्दल आपण वमन किंवा विरेचन आणि बस्ती करून त्याचे रिझल्ट खूप सुंदर येतात. आता ही वमनाची प्रोसेस झाली. तसाच एक पंचकर्म आहे विरेचन. जसं आपण वमनाला कफाचं निस्सरण करतो किंवा कफ बाहेर काढतो, तसं पित्ताचं निस्सरण करायला आपण विरेचन करतो. काही काही पेशंट असतात बघा, ज्यांना रोज जळजळतं, रोज मळमळतं, उलटी काढल्याशिवाय बरं वाटत नाही. या पेशंटला विरेचन हे सध्या फलदायी ठरतं. सेम प्रोसेस आहे. 5 दिवस आपण पेशंटला तूप पाजतो आणि खरं तर पेशंटचं शरीर सांगतं आम्हाला की वमन करायचं का विरेचन करायचे. समजा पेशंटला त्या तुपानंतर मळमळत असेल किंवा शिरशूल किंवा डोकं दुखत असेल तर तो वमनाचा पेशंट आहे. जर तूप सुरू केल्यापासून 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून त्याला जुलाब होत असतील तर दोष ऑलरेडी अधोमार्गाने किंवा गुदवाटे बाहेर पडतात. तर तिथे जुलाब द्यायची औषधं देऊन विरेचन ज्याला आपण म्हणतो तसं विरेचन देणं अपेक्षित आहे आपल्याला. तर त्याला आपण विरेचन असं म्हणतो. आणि पुढचा असा प्रकार आहे बस्ती, जो अगदी सुखकर प्रकार आहे आणि जो लोकांना प्रॅक्टिकली आवडतो, ज्याच्यामध्ये आपण इनिमा देतो. बस्ती म्हणजे इनिमा, मेडिकेटेड ऑइलचा किंवा मेडिकेटेड काढ्याचा जो इनिमा असतो तो. हा वातदोषाच्या निस्सरणासाठी खूप चांगला सांगितला आहे, वातदोष बाहेर काढायसाठी. तर वातव्याधी जे वंदन केलेले आहेत, संधिवात म्हणा, आमवात म्हणा, याच्यामध्ये ही चिकित्सा खूप उत्कृष्ट ठरते. याच्यामध्ये आधी पेशंटला आपण आधी फुल बॉडी मसाज देतो, ज्याला सर्वांग स्नेहन म्हणतात. त्याच्यानंतर फुल बॉडी स्टीम देतो, ज्याला सर्वांग स्वेदन म्हणतात. आणि मग बस्ती किंवा इनिमा दिला जातो. तर ते पेशंट परत वेगळे वेगळे औषधं ग्रंथात आलेली आहेत की कुठले काढे बनवायचे किंवा कुठलं ऑइल वापरायचं, हे त्या आजारानुसार, त्या प्रकृतीच्या पेशंटनुसार वेगळं वेगळं डिफरन्शिएट ठरतं. तर हे 3 कर्मापैकी मी तुम्हाला वमन सांगितलं, विरेचन सांगितलं, बस्ती सांगितलं. 2 कर्म अजून शिल्लक राहतात. एक म्हणजे रक्तमोक्षण आणि दुसरं नस्य. रक्तमोक्षणामध्ये आपल्याला दूषित रक्त बाहेर काढायचे. त्याचे पण खूप सारे प्रकार आहेत, पण सध्या प्रचलित असणारे 2 प्रकार मी सांगते. एक जलौकावचरण, अलीच थेरपी असं ऐकलं असेल. तर दूषित व्रण असेल, ज्याला आपण नॉन हिलिंग वुंड म्हणतो, डायबेटिक वुंड म्हणा किंवा अजून काही नॉन हिलिंग वुंडचे प्रकार आहेत, किंवा स्किन डिसीज असतील, फंगल इन्फेक्शन, खूप वर्षानुवर्ष लोक औषध खातात तरी फंगल इन्फेक्शन ट्रीट होत नाही. तुमचं रक्तच जर शुद्ध नसेल तर ते स्किनवरती जाऊन काहीतरी बाहेर टाकणारच आहे ना. तर तिथे रक्तमोक्षण अपेक्षित आहे. एक आपण सिरावेधाने करतो, म्हणजे स्काल्प घालून रक्त काढून दूषित टाकून देतो. आणि दुसरं असं म्हणजे की जलौकावचरण करतो. जलौकावचरण म्हणजे जळवा लावणे. जळवा एक असा प्राणी आहे, खरं तर आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा यूज करून घेतोय. आणि आम्ही जळवांना खूप मानतो, कारण जी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये धन्वंतरींची मूर्ती पाहिली असेल तुम्ही, त्यांच्या हातात जळवा आहेत. म्हणजे त्यांचं इतकं महत्व आयुर्वेदाने वर्णन केलं आहे की त्या फक्त अशुद्ध रक्त घेतात.
अशुद्ध रक्त घेतल्यानंतर त्या स्किनला ज्या दंश केलेल्या असतात त्या भाग स्वतःहून सोडून देतात. बरं, असं नाही की त्या जळवांचं पोट त्या रक्तावर भरतं, नाही, परत आम्हाला त्याच्यात शरीरातून जळूच्या ते रक्त काढून टाकायला लागतं, त्या जळूचंही वमन करायला लागतं. ते दूषित रक्त काढलं तरच ती जिवंत राहते. म्हणजे आपला स्किन डिसीज ट्रीट करायसाठी किंवा आपलं रक्त शुद्ध करायसाठी आपण त्या जळवांचा वापर करून घेतो. अगदी. तर हे असं रक्तमोक्षण हे चौथं कर्म सांगितलं मी. अजून 5वं एक कर्म सांगितलं की नस्य. नस्य म्हणजे नाकामध्ये औषध सोडणे. ठीक आहे, आपण मूळतः नाकामध्ये तेल सोडतो. तर जत्रुर्ध्व भागातील व्याधी, जत्रुर्ध्व म्हणजे काय की मानेच्या वरच्या भागातील व्याधी, म्हणजे शिरप्रदेशातील ज्या काही व्याधी आहेत, डोक्याच्या आपण जे म्हणतोय ते शिरशूल म्हणा किंवा मायग्रेन, हा खूप वर्षानुवर्ष होणारा त्रास आहे पेशंटला, तर त्याच्यामध्ये नस्य खूप चांगलं काम करतं. आपण काय करतो की पंचकर्म आलं म्हणजे त्याच्या बॅकसाईडला स्नेहसंवेदन आलं, म्हणजे कुठेतरी मसाज आणि स्टीम आलं, तर आपण या पेशंटला कपाळाच्या प्रदेशाला किंवा गल प्रदेशाला कानाच्या मागे असं तेल लावतो, तिथे थोडीशी स्टीम देतो आणि मग नाकात औषध टाकतो. याचे मायग्रेनवर छान रिझल्ट आहेत. किंवा निद्रानाश हा एक व्याधी खूप प्रचलित व्याधी आहे. झोपच लागत नाही पेशंटला. 2 प्रकार आहेत, एक तर झोप लागत नाही, लागताना 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत पेशंट या कुशीवरून त्या कुशीवर होतो, झोप लागत नाही, किंवा मध्ये निद्रा खंडित होते, मध्येच जाग येते. आता या दोन्ही प्रकारात बघा आयुर्वेद कसं सांगतोय, जिथे निद्रा लागत नाहीये तिथे वाताचा प्रकोप आहे, तिथे नसते छान काम करेल. जिथे तुमची निद्रा मध्ये खंडित होते, काही काही पेशंट म्हणतात की 3 वाजता मला जाग येते मग परत 5 पर्यंत झोपच नाही लागत डॉक्टर, तर तिथे पित्ताचा विचार आहे, तिथं नस्य नाही काम करणार आहे. म्हणजे हे सगळं असं सोशलाइज नाही होऊ शकत की इथे निद्रानाश आहे म्हणजे मी नस्य देणारच आहे. त्या रोगाची एक अवस्था आहे, त्या रोगाचं एक इंडिकेशन आहे, आणि परत प्रकृतीचा विचार आहे, वात पित्त प्रकृतीपैकी कोणती प्रकृती डॉमिनंट आहे आणि त्या पेशंटला त्याचा फरक पडणार आहे का. तर असे 5 पंचकर्म हे आयुर्वेदात वर्णन केले आहे. बरं, जसं तुम्ही म्हटलात की पंचकर्म केल्यानंतर आपल्या शरीरातली ज्या अशुद्धी आहेत त्या बाहेर टाकल्या जातात आणि त्याच्या परत ते आपल्याकडे येत नाहीत जोपर्यंत आपण आपलं डाएट चांगलं ठेवतो. तर आयुर्वेदात डाएटच्या बाबतीत काय सांगितलंय, काय खायला हवं आहे, काय नकोय? बघा, आयुर्वेदामध्ये दोषांच्या नुसार डाएटचा विचार केला आहे. म्हणजे असं कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट असं एक समीकरण मांडा आणि त्याच्यानुसार सगळं बसवा, असं वर्णन नाही आलेलं आयुर्वेदामध्ये. जसं की आता फॉर एक्झाम्पल घेते मी, मूळव्याधाचा पेशंट घ्या, तर त्याला आम्ही डाएटमध्ये सांगतो की पुढचे 6 महिने तर तू हिरव्या मिरचीला हात लावायचा नाहीये. कारण हिरव्या मिरचीनं रक्त पडणं वाढणार आहे, पित्त वाढणार आहे, आणि पेशंट तो अग्निमांद्याच आहे. मूळतः मूळव्याध हा सुरू होतो की पेशंटला अग्निमांद्य असतं, भूक लागत नाही, मग मलबद्धता येते किंवा पोट साफ होत नाही. मलबद्धतेनं त्याच्यानंतर रक्तवाहिन्यावर ताण येऊन रक्त पडायला सुरुवात होते किंवा मग कोंब दिसायला सुरुवात होतात. असा हा डिसीज वर्णन केलेला आहे. तर याच्यामध्ये मला 2-3 कामं करायचे. एक तर हिरवी मिरची सारखी गोष्टी, काळं तिखट जे आपल्याकडे खूप वापरलं जातं आणि प्रमाणाच्या बाहेर वापरलं जातं, तर ते टाळायला सांगतो. दुसरी गोष्ट आहे की अग्नी त्याचा सुधारला पाहिजे, म्हणजे पचन सुधारणारी औषध देतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला कॉन्स्टिपेशन नाही बसलं पाहिजे, म्हणजे त्यानं हाय प्रोटीन टाळायला हवं. जसं की खूप साऱ्या ज्या डाळी वर्णन केल्यात, हरभऱ्याच्या डाळी किंवा त्याचे पदार्थ, वडापाव भजी हे पदार्थ, ब्रेड बेकरी प्रोडक्ट्स खरंच नाही चालत, चीज आणि पनीर सारखे हाय प्रोटीन पदार्थ ह्या आमच्याकडे दुधाच्या विकृती म्हणून सांगितले आले. दूध चांगलं आहे का? हो, ठीक आहे. मूळव्याधाच्या पेशंटसाठी ताक हे एक उत्तम औषध आहे. अगदी त्याने रोज ताक घेतलं तरी हरकत नाही. दही घ्यावं का? दही घेऊ नये. दही हे शोफजनक म्हणजे सूज वाढवणारं सांगितलंय. ट्राय करून बघा. जर तुमची प्रकृती थोडीशी फॅटी असेल ना, तर कन्सिस्टंटली 4-5 दिवस दही घ्या, त्यात ते रात्री घ्या, कारण रात्री दही घेऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुमची सूज शरीरावरची नक्कीच वाढते. दही तेवढं इफेक्टिव्ह आहे की ते सूज आणतं. तर असं प्रत्येक आजारावाईज आपल्याकडे पथ्य सांगितले आहेत. आणि ज्याचा अग्नी चांगला आहे त्याने पथ्यकर सगळं खावं, म्हणजे त्याला प्रॉब्लेम नाहीये. अगदी. तर असा पथ्याचा एक विचार आयुर्वेदामध्ये आहे. पण आयुर्वेदामध्ये पालेभाज्या किंवा कडधान्यापेक्षा फळभाज्या या पथ्यकर सांगितल्या आहेत. फळभाज्या या कॅटेगरीमध्ये वेलीवरच्या भाज्या येतात. म्हणजे कारली, दुधी भोपळा, कोहळा, दोडका, हे सगळे, किंवा बीन्स सुद्धा, श्रावण घेवड्यासारख्या बीन्स सुद्धा, हे सगळे पथ्यकर सांगितले, म्हणजे जे की पचायला हलकी आहेत आणि खावेत. डाळींमध्ये मूग डाळीचा उल्लेख खूप चांगला आलाय. जेव्हा आम्ही 35 वेळा पेशंटला घेतो, म्हणजे इनिमाला पंचकर्माला घेतो, तेव्हा त्याला अशा डाएटवर ठेवतो की तुला ज्वारीची भाकरी खायची, मुगाची खिचडी खायची,
सगळ्या फळभाज्या विदाऊट तिखट खायच्या हा. आणि राजगिऱ्याचा लाडू हा एक चांगला आहार आहे. बरं. राजगिऱ्याचा लाडू निघाला म्हणून मी एका गोष्टीवर बोलते. खिचडी, साबुदाण्याची खिचडी, अपथ्यातला अपथ्यकर प्रकार. आणि काही पेशंट मला असंही विचारतात की खिचडी आणि तर भगर चालते का? हा. अरे, जेवढी साबुदाण्याची खिचडी अपथ्यकर आहे, पित्त वाढवतीये, तेवढी भगर पित्त वाढवते. त्यामुळे बरं. ह्या दोन्ही गोष्टी खाऊ नयेत. बरं. आणि जंक फूड तर आलंच, मेन रिझन तेच आहे की खावं का खाऊ नये, बाय ऑब्वियस खाऊ अगदी नये. अगदी अगदी. हे खूप छान होतं की म्हणजे तुमच्या ह्यात नाही का डाएट मध्ये सगळं फक्त प्रोटीनच खायचंय किंवा कीटो डाएटच आलं किंवा लिक्विड डाएटच आलं, हे अजिबात नाही करायचंय. आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे त्या मॅमनी आपल्याला सांगितलंच आहे. फळभाज्या ज्या आहेत त्या आपल्याला भरपूर खायच्या आहेत. आता आयुर्वेद म्हटलं की खूप सारे प्रश्न पडतात. त्यातला एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपण ॲलोपॅथीकडे जातो कारण की लगेच रिझल्ट मिळतात, पण आयुर्वेदाचे रिझल्ट आपल्याला तसे लगेच मिळत नाही, त्याला बराच वेळ लागतो. तर याच्याबद्दल काय सांगाल? आयुर्वेदाचे रिझल्ट लेट येतात असं काही नाहीये बरं का. बरं. मेन मुद्दा आहे की तुमचं डिसीज कितपत क्रोनिक आहे किंवा अॅक्यूट आहे. अॅक्यूट म्हणजे सर्दी खोकला घ्या तुम्ही, हा. साधा आजार आहे, साधा कोल्ड अँड कफ आहे, तो जसा ॲलोपॅथीच्या औषधांनी लवकर कव्हर होणार आहे तसा आयुर्वेदाने हे 3-4 दिवसातच कव्हर होणार आहे. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये सर्दी खोकला शिंका झाले की पेशंट आपल्याकडेच येतात, ते काही अँटीबायोटिक घ्यायला जात नाही. बरं. तर त्यांनाही आपण 3 दिवसाचे औषध देतो. असं नाही म्हणत की महिना लागेल तुझा सर्दी खोकला बसायला, असं नाही होत. तो दोष थोडेच आहेत ना. हा. पण हा, जिथे संधिवात आहे, आमवात आहे किंवा स्किन डिसीज खूप प्रोलॉंग झाले आहेत, तर त्या पेशंटची संप्राप्ती म्हणजे पॅथोफिजिओलॉजी ही क्रोनिक आहे. म्हणजे किती वर्षापासून त्रास होतोय तुम्हाला, असं आजींना विचारत तर आजी म्हणतात 10-12 वर्ष झाली. तर 10-12 वर्ष जी डिसीज तुमच्या शरीरात आहे तो काढायलाही वेळ लागेल ना. अगदी. एक क्रोनिक लवकर इफेक्ट येतो का ह्याबद्दल मी तुम्हाला एक केस सांगते माझी. पुण्यामध्ये माझं नाव युरेटरिक कोलिकसाठी, किडनी स्टोनसाठी फार घेतलं जायचं. बरं. तर किडनी स्टोन खूप लवकर पाडता मॅडम तुम्ही, असं असायचं. हा. किडनी स्टोनचं पण असं आहे की तो स्टोन किडनीमध्ये आहे का, युरेटरमध्ये आहे का, ब्लॅडरमध्ये आहे का, नेमका आहे कुठे, बरं. किती चा आहे. असं मी विधान नाही करू शकत की 22-24 चा स्टोन आहे आणि माझ्या औषधांनी पडतोच, झाडपाल्याच्या औषधात पडतोच, असं विधान करणं चुकीचं आहे. जिथं लिथोट्रिप्सी म्हणजे ऑपरेटिव्ह लागणार आहे तिथे ते लागणार आहे. पण हा युरेटरिक स्टोन आहे, म्हणजे स्टोन युरेटरमध्ये पाईपमध्ये आलेला आहे आणि पेशंटला खूप पेन आहे. म्हणजे त्याचं वर्णन असं ॲलोपॅथीच्या बुकमध्ये दिलंय की पेशंट टॉसिस ऑन द बेड, पेशंट गडबडा लोळतो अक्षरशः आणि खरंच खूप पेन असतं ते. तर त्या पेशंटमध्ये समजा एक 8-10 चा, 11 चा, 13 चा स्टोन आहे आणि तो युरेटरमध्ये आला आहे, तर त्याला मध्ये बस्ती ही चिकित्सा खूप छान पडते. त्या पेशंटला मी सहचरादी तेलाचा किंवा तेलाची बस्ती जे वर्णन केले आहेत ग्रंथामध्ये, ते दिल्या दिल्या पेन थांबतं आणि तो युरेथ्रातून स्टोन पडतो. पेशंट माझ्याकडे स्टोन घेऊन येतात, हे बघा मॅडम हा स्टोन पडला, आणि ते आनंददायी असतं की आपण एक तर असं आहे की ऑपरेटिव्ह प्रोसिजर टळली आणि पटकन रिझल्ट आले. म्हणजे इथे रिझल्ट कधी आले, एका बस्तीमध्ये किंवा 3 बस्तीमध्ये पेशंटचा स्टोन पडलेला असतो. आणि हे जेवढं पेशंटसाठी आनंददायी आहे तेवढं डॉक्टर म्हणून अगदी आमच्यासाठी आनंददायी अचिव्हमेंट आहे. इथे किडनी स्टोन जसा आला तसं मी अजून एक चिकित्सा आयुर्वेदातली सांगू इच्छिते. अग्निविद्ध कर्म असं आजकाल इन्स्टावर खूप बघतात बघा लोक. पुण्यामध्ये गोगटे सर म्हणून होते, त्यांनी अग्निविद्ध कर्म हे मुळतः सुश्रुतातून शोधून व्यवहारात उपयोगात आणलं. बरं. विद्ध कर्म असं आहे की त्याच्यामध्ये आपण निडल टोचतो ठराविक पार्टला, त्याचे पॉइंट्स आहेत काही काही, तर त्या पॉइंट्सला निडल टोचतो, पण त्याचे काही काही मसल स्प्रेनमध्ये किंवा काही काही पर्टिक्युलर डिसीजमध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत. आणि अग्निकर्म म्हणजे एक सोन्याची शलाका असते, लाईक सोन्याची काडी असं समजा ना. बरोबर. तर त्याच्यातून हीट ट्रान्सफर केली जाते. तर त्याचा श्लोक असा आला आहे की अत्याग्रे शुले दहेत, म्हणजे तिथे तुम्हाला खूप पेन आहे ना, तिथे तुम्ही दहेत म्हणजे अग्निकर्म करावं. तर त्याचे रिझल्ट म्हणजे असे आहेत की आता दुखत होतं आणि आता दुखत नाहीये, इतके फास्ट रिझल्ट येताना दिसतात. तर किडनी स्टोनचा एक पॉईंट सांगितला आहे, ज्या पॉईंटला केल्यावर पेन पटकन कमी येतं. किंवा प्रत्येक व्याधीनुसार, वातव्याधी जर असं म्हटलं मी की मसल पेन आहे, जॉईंट पेन आहे, तर त्याचे पॉईंट सांगितले आहेत की इथे विद्धकर्म केलं म्हणजे निडल टोचली. अॅक्युपंक्चर सारखी निडल असते, पण अॅक्युपंक्चर नव्हे, ती चायनीज थेरपी आहे. तर तशी निडल टोचली तर पेशंटला पटकन रिलीफ भेटतो. आणि अग्निकर्माचेही त्याचे फायदे आहेत. सोन्याच्या शलाकेने टोचा किंवा शलाकाही खूप प्रकारच्या आहेत ग्रंथात. चांदीची शलाका आहे, लोहाची आहे. लोहाची शलाका आहे कॉर्न नावाचं जे प्रकरण आहे, टाचेला तिथली त्वचा वाढते आणि खूप दुखतं पेशंटला. या कॉर्नला आपण लोहाच्या शलाकेनं मुळापर्यंत जाळतो.
म्हणजे इथे ऑपरेटिव्ह प्रोसिजर टळते का, तर हो निश्चित टळते. बर पण बाय ऑब्वियस आयुर्वेदाने त्याचे लिमिटेशन आहेत. जिथे सर्जरी लागणार आहे तिथे लागणार आहे, जिथे आयुर्वेद ग्रेट आहे तिथे खरंच ग्रेट आहे. अगदीच बरोबर. जसं तुम्ही म्हटलात की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी किंवा ऑपरेशन याला आपण कधीच कम्पेअर करू शकत नाही, नाही, कारण की नाही. एक इमिडिएट ऍक्शन घेणं त्यावेळी गरजेचं असेल, त्यावेळी आपल्याला ऑपरेशन करावंच लागणार आहे. परंतु आपण तिथपर्यंत जाऊच द्यायचं नाही असं मला वाटतं. आपण सगळ्यात सुरुवातीला आयुर्वेदानुसार आपलं डाएट ठेवलं ना, सगळं काही छान होतं. म्हणजे डाएट प्लस व्यायाम तो एक अगदीच. अजून Yes, चांगला yes, मुद्दा आहे. अगदीच. हो हो, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता आयुर्वेदामध्ये पथ्याला कितपत महत्व आहे? पथ्य म्हणजे जे आपण म्हणतो की हे खावा आणि हे खाऊ नका, त्याला आम्ही पथ्य असं म्हणतो. हा. याला इतकं महत्व आहे की आयुर्वेद असं म्हणतो की जर तुम्ही औषधं घेत असाल आणि पथ्य पाळत नसाल हा. तर औषधं घेऊन फायदा नाही. आणि जर तुम्ही पथ्य पाळत असाल तर औषधं घ्यायची गरज नाही. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही आता जे म्हणालात ते की तुम्ही डाएट पाळत असाल, ज्याला आम्ही पथ्य म्हणतो, हा. तर तुम्हाला पुढे जाताच येणार नाही ना, म्हणजे आजार पुढे जाणारच नाहीये, नाही. काही अगदी. गरजच नाही त्याची. म्हणजे संतुलित पथ्य असतील, डाएट प्रॉपर असेल, व्यायाम रोजचा चांगला असेल, तर तिथपर्यंत डिसीजची संप्राप्ती किंवा पॅथोफिजिओलॉजी जातच नाही. अगदीच. आता डाएट वरून मला अजून एक आठवलं की आपण आत्ताची जी लहान मुलं आहेत किंवा आताची जी जनरेशन आहे, त्यात बरेचदा असं होतं की आपल्या घरी लहान मुलं असेल तर आपण न कळत किंवा बाहेरचं कोणी बघायला येतंय त्याला, तर न कळत त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतात आणि ते पॅकेजिंग फूड्स असतात, ज्याला मी खूप विरोध करते सध्या. पण त्याचे एक डॉक्टरांकडून जे सांगणं येतं ना, तर ते जरा जास्त ऐकतात लोक. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, पॅक्ड फूड हे प्रिझर्वेटिव्ह आलेच त्याच्यामध्ये. हा. पॅक्ड फूड हे खाऊ नयेच. त्यापेक्षा घरी आईने गरम गरम शिरा बनवून दिला, उपमा बनवून दिला, हे कधीही ग्रेट आहे. किंवा तेवढा वेळ नसेल आजकालच्या आयांना, तरी मुगाची साधी कढण दिली तरी त्या बाळाला अंगाला लागणार आहे. हा. पण पॅक्ड फूड मध्ये असं काहीच नाहीये. त्यातली प्रिझर्वेटिव्ह तुम्ही जर सर्च केले ना, गुगल सर्च करणाऱ्यांनी ते खरंच करावं. खरंच. तर ते निम्मे तर कॅन्सर पॉझिटिव्ह एजंट आहेत. अगदी. आपण असं म्हणतोय की आमच्या लहानपणी कॅन्सर एवढा दिसायचा नाही, आता कॅन्सर दिसतोय. त्याला मेन रिझन हे पॅक्ड फूड आहे. बरं. त्याच्यामधले प्रिझर्वेटिव्ह हे कॅन्सरचे पॉझिटिव्ह एजंट आहेत, ते कॅन्सर निर्माण करणारे एजंट आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपण हळूहळू करून त्यांना एका प्रकारचे विष खाऊ घालतो. म्हणून आजकाल ते सेंद्रिय शेती करावी का किंवा गिरगाईचंच दूध द्यावं का, ह्या सगळ्याला प्रमोट केलं जातं. हे खूप चांगली गोष्ट आहे. काही काही लोक खरंच गिरगाईचंच दूध देतात, ते पचायला हलकं आहे आणि ते शैथिल्य म्हणजे आळस नाही आणत शरीरामध्ये, आणि ते तुमचं प्रोटीन जे आहे तेही भरून काढतं, असंही आहे. पण ही गोष्ट चांगली आहे की ताजं ताजं बनलेलं द्यावं. आणि अकलूज साईडला तरी मला बरं दिसतंय, पण पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं ना की रविवार आला की मॉलला सगळेच चालले जातात, सहकुटुंब सहपरिवार मॉलला जातात आणि ते सगळं खाण्यात येतं. तर ही चुकीची गोष्ट आहे. वास्तविक पाहता ही चुकीची गोष्ट आहे. जेवढं जंक फूड हानिकारक आहे तेवढंच पॅक फूड जे आहे, चिप्स म्हणा, कुरकुरे म्हणा, वॉटेवर, पण ते हानिकारकच आहे शरीराला. बालकांच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याकडे अजून एक छान थेरपी सांगितली आहे, सुवर्णबिंदू प्राशन म्हणून. याच्यामध्ये काय आहे की आठवड्यामध्ये म्हणजे महिन्यामध्ये पुष्य नक्षत्र सांगितले गेले. 27 नक्षत्र आहे. 27 नक्षत्रापैकी एक पुष्य नक्षत्र. या पुष्य नक्षत्राला बालकांची औषध घ्यायची कॅपॅसिटी खूप छान असते आणि औषध शरीराला लागू पडण्याची कॅपॅसिटी छान असते. म्हणून या पुष्य नक्षत्राला आपण बालकांना एक औषध देतो. त्या औषधामध्ये सगळे मेध्य औषधी असतात, जसं की ब्राह्मी, शंखपुष्पी ही नावं ऐकण्यात असतील. प्लस इम्युनिटी वाढवणारी औषधं असतात आणि ऍक्टिव्ह सुवर्ण भस्म असतं. तर हे औषध आपण त्यांना सुवर्णबिंदू प्राशन म्हणून देतो. आपल्या क्लिनिकलाही ते अवेलेबल असतं. तर हे मुलांना द्यावं खरंच. म्हणजे 0 पासून, जन्मण्यापासून ते 12 किंवा 16 वर्षांच्या मुलांपर्यंत सुवर्णबिंदू प्राशन करावं. त्याने मुलांची इम्युनिटी चांगली वाढते. सारखं सारखं जे आजारी पडतात ना, की सर्दी खोकला झाला की पहिल्यांदा आपल्याच लेकरांना होतो किंवा डायरिया, डिसेंट्री लवकर होते, हे होत नाही. प्लस बुद्धी चांगली वाढते. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सुवर्णप्राशन मध्ये मी अशा औषधी घालायची, त्या बुद्धिवर्धक होत्या. आताच्या मुलांचा आयक्यू खूप चांगला आहे, पण ते एका जागी ठरत नाहीत बघा. म्हणजे ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका जागी होत नाही, खूप चलबिचल करतात. तर तशी औषधी त्याच्यामध्ये घातली आहेत की त्यांनी कॉन्सन्ट्रेटेड राहावं आणि थोडा त्यांचा जो वाताचा प्रकोप आहे, इकडे पळू का इकडे पळू का, हे करू का हे करू, आणि काहीच करत नाहीत, हे कमी व्हायसाठी मदत होते. बरं. आता सांगितलं ते की
0 ते 16 पर्यंत 0 ते 16 पर्यंत सुवर्णबिंदू प्राशन आपण Yes. देतो. स्वर्णबिंदू प्राशन हे आवर्जून करा, कारण की लहान वय मला वाटतं की ते असं असतं की प्रत्येक गोष्टी लवकर आपण शिकतो, किंवा प्रत्येक आपल्या शरीराची पण ती कॅपॅसिटी असते की ती पटकन कॅप्चर Adapt करतं करतं, ते. अडॅप्ट करतं. तर जरूर तुमच्या घरी कोणी लहान मुलं असतील तर त्यांना 16 वर्षापर्यंत सुवर्णबिंदू प्राशन करून घ्या. डॉक्टरांचं क्लिनिक मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बायपासला आहे. क्लिनिकचं नाव काय? क्लिनिक ऍक्च्युली नवीन पोलीस स्टेशनच्या समोर आहे. ओके. विष्णू विभू आयुर्वेद क्लिनिक असंच क्लिनिक आहे. ओके. तर तिथं आवर्जून जा आणि तुमच्या घरातील लहान मुलांचं सुवर्णबिंदू प्राशन आवर्जून करून घ्या, किंवा मॅडम सोबत कन्सल्ट तरी करून घ्या की बाबा काय करायला हवं आहे. नक्कीच मॅडम तुम्हाला मार्गदर्शन आणि करणार आहे. सगळ्या वैद्यांकडे सुवर्णबिंदू प्राशन अवेलेबल असतं, त्यामुळे नक्की पण देण्यात नक्की यावं ते. येस येस, नक्कीच. आता अकलूजमध्ये आपल्या पंचकर्म क्लिनिक मध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत? आपले जे क्लिनिक आहे तर आपल्याकडे सगळी पंचकर्म होतात. मी बरं. पंचकर्माबद्दल डिटेल बोलले आता की Yes. वमन, विरेचन, बस्ती म्हणा आणि नस्य, रक्तमोक्षण. हे सोडून काही उपकर्म आयुर्वेदात सांगितले, बरं. जसं की शिरोधारा. शिरोधारामध्ये आज्ञाचक्र जिथे वर्णन केलं हा. आहे तिथे कॉन्स्टंटली धारा सोडली Yes, जाते. yes. आता शिरोधारा हे 2 प्रकारचे. एक मी इन्सोमनिया हा डिसीज सांगितला की हम्म. झोप लागत नाही, हो. याच्यामध्ये ठराविक तेलाची धारा आली आहे, ती द्यावी. एक 7 दिवस त्याचे काहीतरी रोग परतवे किंवा रुग्ण परतवे त्याचा एक टायमिंग सांगितलं आहे की या टायमिंगला द्यावी, 45 मिनिटं द्यावी. आणि ते सोडून असं जानूबस्ती म्हणा, कटीबस्ती म्हणा. जानू म्हणजे गुडघा. गुडघ्याला असं पिक्चर बघितलं असेल की गुडघ्याला उडदाच्या पिठाचं आळं लावलं आहे, हो, त्याच्यामध्ये हो. तेल तेल टाकतात आणि तेल काढतात. तर हे सुद्धा उपकर्मामध्ये येतात, पंचकर्माच्या उपकर्मामध्ये येतात. बरं. तशीच कटिबस्ती, मन्याबस्ती सांगितलं आहे. कटिबस्ती म्हणजे लंबर स्पॉन्डिलोसिस, अजून एक सध्याचा आढळणारा आजार आहे. अजून एक आजार मला इथे जास्त दिसला आफ्टर कोविड, एव्हियन अवॅस्क्युलर नेक्रोसिस, हिप जॉईंट. पेशंटला चालताच येत नाही हो. तर वा. तिथे बस्तीचा खूप सुंदर रिझल्ट आहे, किंवा कटिबस्तीचाही खूप सुंदर रिझल्ट आहे. कटिबस्ती अगेन तशीच थेरपी आहे की आपण उडदाच्या पिठाचं आळं करतो आणि त्याच्यामध्ये तेल सोडतो. हे सोडून पत्रपट्टली आहे, जिथे की वेदना खूप, सांध्यांमध्ये वेदना खूप जास्त आहेत. तर फ्रेश पाला असतो औषधींचा, एरंडमूल म्हणा किंवा निर्गुंडी म्हणा, असे काही ठराविक दशमुळातले औषधी आले आहेत. त्याच्यामध्ये औषधीचे चूर्ण घालून, त्याच्यामध्ये तेल घालून शिजवून त्याची पत्रपोट्टली म्हणजे मसाज केला जातो तिथे. हा. अशी सगळी पंचकर्म आपल्याकडे अवेलेबल आहेत. लीच आहेत आणि नस्य वगैरे सगळंच केलं जातं. बरं. आणि अग्निविद्ध कर्मही केलं जातं. ओके. आता माझे जाता जाता 2 खूप महत्वाचे प्रश्न आहेत. पहिला म्हणजे आता सध्या सगळेच जण फेस करतात, किंवा जे टीनेज लोक असतात, मग मुलगा असू देत मुलगी असू देत, ते खूप जास्त फेस करतात, ते म्हणजे ऍक्ने. तर आयुर्वेदाची काय भूमिका आहे ऍक्नेसाठी? ऍक्नीमध्ये म्हणजे तुमचा पहिला आहे जंक फूड टाळा, म्हणजे आणि प्रिझर्वेटिव्ह असणारे फूड टाळा. दुसरं गोष्ट म्हणजे ऍक्नी येतात तर त्याला तुम्ही वरून किती लावून काही नाही होणार आहे. तुम्हाला अगदीच. रक्तमोक्षण किंवा रक्ताचं शोधन अपेक्षित आहे. आता असं नाही बरं का, रक्तमोक्षण करायचं म्हणजे मला जळवास लावायचे किंवा सिरावेदच करायचे. आयुर्वेदामध्ये काही काही औषधं, काढे असे आले आहेत, म्हणजे लघुमंजिष्ठादी काढा किंवा त्यात सम असे काढे, बरं. ज्याच्यानेही रक्तशुद्धी चांगली होते. तर ते रक्त आतून शुद्ध होणं आणि ऍक्नी मुळात येतात का, सिबॅशियस ज्या ग्लँड आहेत त्याच्यामध्ये काहीतरी अॅक्युमुलेट होतं म्हणून ऍक्नी येतात ना. तर ते अॅक्युमुलेट होऊ नये म्हणून अशा काही औषधी आहेत ज्याने ते ट्रीट केलं जातं. बरं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कफाचं प्रमाण व्यवस्थित हवं. दुसरं म्हणजे रक्त शुद्ध हवं. तर असे हे सोप्या उपायांनी किंवा जंक फूड केले. आणि अजून एक माझं म्हणणं असतं पेशंटला, दिवसाचे 12 तरी सूर्यनमस्कार घाला. बरं. इफ तुम्हाला स्लिप डिस्क प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या गुडघ्याचे कुठले लिगामेंट तुटलेले नाहीयेत, हा. ऍक्सिडेंट झाला होता, एसीएल तुटले, मिनिस्कस तुटले, असं काही नाहीये, तुम्ही फिट आहात, तर 12 सूर्यनमस्कार घाला. ते तुमचं आयुष्य हेल्दी जगण्यासाठी आणि प्रोलॉंग जगण्यासाठी आणि हॅपी जगण्यासाठी मदत करतं. नक्की. ती मी रिक्वेस्ट करते प्रत्येक पेशंटला, अरे 12 मिनिटं लागतात 12 सूर्यनमस्कार घालायला, पण तो तुमचा सर्वांग व्यायाम आहे. म्हणजे थायरॉइडच्या ग्लँडवर पण प्रेशर आणतं, पिच्युटरी ग्लँडलाही चांगलं ठेवतं. असा जो एक योगा, म्हणजे तुम्हाला आता 1 तास नाही वेळ तुमच्याकडे, मान्य मला बिझी शेड्यूल्ड आहे, 12 मिनिटं लागतात, 12 सूर्यनमस्कार दिवसाचे घाला आणि 5 मिनिटं मेडिटेशन करा. म्हणजे ते तुमच्या आयुष्यात खूप सारा बदल घडवून आणेल, नक्कीच घडवून आणेल. अगदीच. आता ते रक्तशुद्धीसाठी जी काही तुम्ही औषधं सांगितली आता अवेलेबल आहेत, तर ते डेली बेसिस वरती घ्यायचं का, त्यांचा पण एक टाइम नाही लिमिट नाही, असतं? प्रत्येक औषधाचा तो आहार नाहीये, तो औषध आहे. मी पेशंटला आता डॉक्टर हे किती महिने घ्यावं लागेल असं जेव्हा विचारतात ना, तुझा आजार बरा झाला की औषध बंद करणार आहे आम्ही. तो काही आहार नाहीये, म्हणजे ते काही पोळी भाजी वरण भात नाहीये की आपण रोज खावं म्हणून. ती औषध आहेत, त्याचं एक ठराविक लिमिटेशन असतं. तो आजार संपला की ते औषध बंद होणार आहे, ते काही परत नाही येणार आहे. कारण की आपल्याला ना ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात की हे औषध आहे, तुम्ही हे डेली बेसिस वरती घ्या,
तर हाच सगळ्यांचा खूप गैरसमज होतो की हे डेली बेसिस वरतीच घ्यायचंय का म्हणून. नाही नाही, कुठलंच औषध हे डेली बेसिसवर, अगदी ते आयुर्वेदिक असलंही तरीही ते घेऊ नये. म्हणजे आवळा ज्यूस वगैरे पण लोक घेतात. आता हा प्रमेहामध्ये आवळा हितकर सांगितला आहे, हे ठीक आहे, आणि आवळा आहार द्रव्य सांगितलंय मुळतः, म्हणून मी त्याला विरोध नाही करत. पण असं कुठलंच औषध नाहीये की ते तुम्ही रोज घ्यावं, काहीच गरज नाही ना. रोजच्या डाएटमध्ये काय घ्यावं हा पेशंट जेव्हा मला प्रश्न विचारतो तेव्हा मी म्हणते त्यांना तुमच्या आजी आजोबा आठवा. त्यांच्या आहारामध्ये कसं होतं, पोळी भाजी वरण भात, त्यात भाकरी जास्त होती, आणि सॅलेड हे प्रकरण खाल्लं जातं. बाउल भरून सॅलेड खाल्लं जातं किंवा स्प्राउट खाल्लं जातं. तुमच्या आजोबा आजींच्या काळामध्ये कोशिंबिरीचं प्रमाण केवढं होतं आठवा. तेवढ्या प्रमाणात सॅलेड खा, खरंच हितकर आहे, पण तो डाएट जास्त चांगला होता. पण जेवढा मागचा डाएट फॉलो करू ना त्यांच्या काळातला, तेवढा आपण हेल्दी लावू. म्हणजे अगदी तोंडी लावाय पुरतच ते मेथीची भाजी असू देत किंवा शेंगदाणे असू देत किंवा सॅलड, कोशिंबिरी, तर ते तेवढाच पोर्शन असायचं ना, की त्यातलं लोणचं पापड सोडून द्या, तो मात्र जिभेचा जिभेची तोतली आहेत ते थोडे. अगदी. आता अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे कर्करोग. तर कर्करोगाचा आयुर्वेदामध्ये किंवा मग आयुर्वेद कर्करोगाला कितपत ट्रीट करू शकतं? कॅन्सर हा असा आहे की जर तो ऑपरेटिव्ह असेल तर तो बेटर आहे की ऑपरेट करावा. त्याचा आयुर्वेदाला असं नाहीये की तुमचा ऑपरेबल कॅन्सर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आहे आणि ऑपरेशन नाही करायचं, मला मी आयुर्वेदावर बरा करून देतो, हे योग्य नाही वाटत मला. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. तर मला असं वाटतं की तो ऑपरेबल आहे तर तो काढून टाकावा. जिथे केमोथेरपी गरजेची आहे, रेडिएशन गरजेचं आहे, तिथे ते देण्यात यावे. पण सपोर्टिव्ह म्हणून आयुर्वेद खूप छान काम करतो. कारण बेसिक कॅन्सर मध्ये तुमचेच सेल आहेत ना, असं काही तो बाहेरून आलेला व्हायरस नाहीये. आपलेच सेल कुठेतरी विकृत प्रमाणामध्ये हे होतात, वाढतात आहेत. तर आयुर्वेदामध्ये खूप छान औषधे आहेत. आम्ही असं म्हणतो की त्या सेलला स्मृतिवंश झालाय. म्हणजे एक सेल लेवलला जाऊया, एक असं घर इमॅजिन करूया की याच्यामध्ये सेल आहे, पेशी आहेत, आणि पेशीतला छोटाचा छोटा कंटेंट म्हणा, त्या पेशीला हे विसरलाय की मला कुठपर्यंत वाढायचंय, हे विसरलाय तो, किंवा विकृत वाढतोय तो, असं जे आहे, असं आम्ही कॅन्सरला म्हणतो. तर तिथे तो विचार करून कॅन्सरची ट्रीटमेंट दिली तर ती खूप छान आहे. पण ती ॲलोपॅथीला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. असं नाहीये की ॲलोपॅथी करूच नका आणि फक्त आमचं घ्या, आम्ही कॅन्सर बरा करतो. ही गोष्ट मला थोडीफार चुकीची वाटते, असं नाहीये. ओके. आणि आता येऊयात एक शेवटच्या मुद्द्याकडे. आता बिंग अ गर्ल, सगळ्याच स्त्रियांना जे काही मासिक पाळी असते ते महिन्यातून एकदा त्या त्रासातून जावंच लागतं. तर आयुर्वेदामध्ये असं काही सांगितलंय का की बाबा यापासून आपण, ते होणारच आहे, म्हणजे पोट दुखणं असू देत, डोकं दुखणं असू देत, उलट्या वगैरे होणं असू देत, ते होणारच आहे, पण आयुर्वेदामध्ये असं काही सांगितलंय की या त्रासापासून आपल्याला थोडीशी सुटका मिळेल? हे होणारच आहे असं नाहीये. आयुर्वेदाने सांगितलं की जेवढं मल आणि मूत्र, म्हणजे युरिन जेवढी इझिली पास होते ना, तेवढं रजब प्रवर्तन इझिली व्हावं. म्हणजे ते पेनफुल होणं अपेक्षितच नाही आपल्याला. पेनफुल होतं ह्याचाच अर्थ आपलं काहीतरी चुकतंय, डाएट चुकतोय किंवा व्यायाम कमी पडतोय. असं ट्राय करून बघा की पिरियड्स मध्ये नॉर्मल ज्या हालचाली होतात त्या, म्हणजे असं नाही म्हणायचं मला की डोंगर चढा किंवा काही अगदी वातप्रकोप करू नका, जसं ऍडव्हर्टाइज दाखवते मी फुल्ली हे करते, असं अपेक्षित नाहीये. त्या काळामध्ये आराम अपेक्षित आहे, तर तो अपेक्षित आहे, आराम म्हणूनच अपेक्षित आहे. पण तुम्ही नॉर्मल व्यायाम करून बघा, सूर्यनमस्कार घाला पूर्ण 28 दिवस, तुम्हाला त्या सायकलला नाही पेन होणार. आणि जर पीसीओडी सारखा घटक कारणीभूत असेल तर त्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. पीसीओडी हा आयुर्वेदामध्ये ट्रीट होणारा डिसीज आहे. त्याला थोडी औषधं लागतात, थोडी पथ्य लागतात आणि व्यायाम लागतो, वेट लॉस करावा लागतो, अगदी पर्पजफुली करावा लागतो. तर पीसीओडी ट्रीट होतो. आणि डिस्मेनोरिया म्हणजे पेनफुल मिक्च्युरेशन, म्हणजे पेनफुल मेनोरिया असं पण म्हणतो, ते होणार नाही. मेन्सेस पेनफुल राहणार नाहीत. नॉशिया वॉमिटिंग होणार नाही. नॉशिया वॉमिटिंग होतं याचाच अर्थ आपल्याला कफ वाढलेला आहे म्हणून मला मळमळतंय ना. तर तुम्ही संतुलित डाएट घेतला आणि आयुर्वेदाच्या औषधांचा काही सपोर्ट दिला आणि व्यायाम ठेवला तर हे नाही होणार. म्हणजे नाही या सगळ्या डिफिकल्ट सिच्युएशनला तुम्हाला फेस करायला लागणार. अगदीच. म्हणजे एकूण एक काय की तुम्हाला दररोज व्यायाम करायचा, मेडिटेशन करायचं आणि घरी बनवलेलं ताजं अन्न खायचं आहे. बस, इतकं साधं सोपं आहे आपलं आयुर्वेद. आपण उगाच त्याला अवघड करून ठेवलंय. तर हा होता आजचा आपला खास कार्यक्रम. डॉक्टर कोमल भोसले दंडवते यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आहे. एमडी डॉक्टर आहेत, एमडी आयुर्वेद आहेत. आपल्याला आज आयुर्वेदाबद्दल खूप काही कळलंय. तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या शेवटी मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही एवढा खूप इम्पॉर्टंट टाइम आमच्यासाठी दिलात. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू.